एक मुंबईकर वासिया पाटणकर वासिया घर बसल्या देखील स्पर्धा मात्र आज पाहत आहेत. तुम्हा सर्वांचं आम्ही मात्र अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाव्या खेळपट्टीच्या आतमध्ये द शो, द मॅच, द बिग फाईट सुरू होते. खेळपट्टीच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी सर्व खेळाडू सध्या तयार आहेत. लाईव्ह फ्रॉम गोठवली गाव RSA मैदानाला मात्र भेट द्या. 3 दिवसीय मात्र क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा मात्र महासंग्राम हा आम्ही इथून पुढे मात्र चालू ठेवू. पंचांना विनंती आहे, मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. विशाल वरंडे साहेब थोडंफार मात्र जास्त वेळ होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रफ्तार का राजा वरंडेवाडे एक्सप्रेस अर्धाचा विशाल वरंडे. स्ट्रायकिंग बॅटल आकाश, नॉन स्ट्रायकिंगला साहिल. पहिला बॉल, पहिला बॉल पहा, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय शालेय जीवनामध्ये कमी कवायत केली, या क्रिकेटने मात्र जास्त करायला लावले. जमिनीला समांतरात केले आणि सांगितले त्या मात्र धावा अवांतर असणार. या व्हाईट बॉलने पाटण 11 या संघाच्या मात्र श्री गणेश होताना आपल्याला पाहायला भेटलाय. एक या आकड्यावरती 12 बॉल मध्ये 24 धावा. पहिला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. ब्लॉक करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल. तोपर्यंत एकच धावसंख्येचा फलकावरती पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला गती आपल्याला पाहायला भेटेल. 2 या आकड्यावरती एका बॉलचा खेळ संपलाय. प्रथम महत्व बॅटिंग करत असताना पहा 24 धावा फलकावरती लागल्यात. 25 धावसंख्येचं आव्हान आहे आणि पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आणि त्यानंतर 100 धावसंख्ये ते पूर्ण केले. एका साईडला साहिल नावाचं वादळ तर एका साईडला द एक्सप्रेस आपल्याला पाहायला भेटतोय विशाल वरंडे. कोण कोणला पडेल भारी. दुसरा बॉल, ओ माय गॉड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. टाटा बाय बाय. विशाल वरंडेने सांगितलं मिस्टर साहिल गुड नाईट, आपला खेळ संपलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल होता, दुसऱ्या बॉल वरती 100 धाव, तिसऱ्या बॉल वरती तब्बल चेंडूने घेतले, 3 फळ्या उद्ध्वस्त केल्या आणि सांगितलंय हम भाई हम है. पाटण 11 या संघाला मात्र मोठा धक्का अगदी 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटला. न्यू बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये येताना पाहायला भेटलाय. द अर्जुन ब्लॅक कलर लोवर आहे आणि अर्जुन खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला जाणं पाहायला भेटलेलं आहे. 10 मध्ये 23 धावा करायच्या. जेवढं मोठं समीकरण वाटतंय तेवढं छोटं समीकरण आहे. या खेळपट्टीच्या आतमध्ये मात्र प्रत्येक चेंडू आहे ना एक नवीन संधी निर्माण करून देतो, एक नवीन तब्बल आत्मविश्वास आणून देतो. परंतु बॅटरला देखील माहिती नसतं कोणता बॉल कधी कसा कुठे येईल. तिसरा बॉल पहा, तिसरा बॉल लाफ्टेड गेला होता, परंतु काय घडलंय, काय घडलंय, हिट विकेट पाहायला भेटलाय. पंचांनी केले अजून एकदा कशाकडे बोट. बॅक टू बॅक. अर्जुन जसा गेला तसा परत आला. निराश हताश दबक्या पावलांनी खेळपट्टीच्या बाहेर येईल आणि आता मात्र तब्बल अजून एक विकेट पाटण 11 या संघाला लागताना पाहायला भेटला. डबल हिट विकेट पाहायला भेटला आणि साई सुदर्शनची मात्र अगदीच आठवण प्रत्येकाला आली असेल. 2 धावा 2 विकेट. पाटण 11 संघ 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल. पॅन्थर्स 11 सह्याद्री असोसिएशन कॅप्टन्स धर्मा पवार, चला या. इथून पुढे मात्र मॅच आपल्याला पाहायला भेटणार आणि तो मात्र जिंकणार, तो टॉप 4 मध्ये जाताना आपल्याला पाहायला जरूर भेटेल. पॅन्थर्स 11 संघ चला कॅप्टन्स या. टप्पा पल्ला बॅट स्विंग जरूर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटली, परंतु जास्त फरक पडणार नाही कारण डी झोन साठी आपल्याला पाहायला भेटलाय. ज्या ठिकाणी 1 धावसंख्या पाहायला भेटते आणि या एका धावसंख्येने संघाच्या धाबा फलकावरती अर्थातच 3 या आकड्यावरती पाहायला भेटेल.
2 विकेट 3 धावा. पाटण 11 संघ 8 बॉल मध्ये करायच्यात 22 धावा. 4 षटकार तुम्हाला खेचायचे स्ट्रायकिंगला अमित आहे. ते आपण पाहतोय पुन्हा एकदा वारंवार ब्लॉक केलं जाते पहा. माहिती आहे इथून मात्र जिंकायचं असेल तर फेकी झाले. स्ट्रायकिंगला फेकी आउट केले आकाशाकडे बोट. अमितला परतावं लागेल. लालच बुरी बात हे. आणि हे सांगताना मात्र पाटण वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला भेटलाय. या षटकातील तब्बल हा 3रा विकेट 5 बॉल वरती तब्बल इथे पाहायला भेटणार. 4 धावा 5 बॉल आणि विकेट मात्र 3 आपल्याला पाहायला भेटले. पहिली एक धावसंख्या अफाट वेगाने पूर्ण केली. दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला आणि इथे मात्र अमितला परतावं लागेल. अमित सारखा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला भेटला. इथून पुढे 7 बॉल मध्ये 21 धावा. तब्बल 3 षटकार 1 चौकार किंवा 4 षटकार तुमच्या बॅट मधून येणं महत्वाचं आहे. न्यू बॅटर सचिन आपल्याला पाहायला भेटलाय स्ट्राइक इनला. विशालचं षटक देखील पहा अप्रतिम पाहायला भेटलंय. 5 बॉल वरती तब्बल आपण पाहतोय 4 धावा 3 विकेट्स. आपण म्हणतोय फटका जरूर चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे टप्प्याची वाट पाहिली जाईल परंतु इथे मात्र होते चुकी. कारण चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. इथे भेटतील तब्बल या 4 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र आजचा अवकार अगदीच आत्मविश्वास आणि इथून पुढे जिंकण्याच्या आशा देखील जिवंत ठेवून जाणारा चौकार पाहायला भेटलाय. कारण एका षटकाचा खेळ संपल्यानंतर पाटण 11 संघ तब्बल 8 धावा 3 बाद एका षटकाचा खेळ संपल्यानंतर. चला लवकरात लवकर मॅच चालू करा विनंती असणार आहे. 6 बॉल मध्ये तब्बल अजून देखील पाहिजे आहेत 17 धावा. 17 धावा तब्बल 6 चेंडू मध्ये पूर्ण करायच्यात. एका साईडला पाटण 11 विपक्ष आपल्याला पाहायला भेटलाय. पाटण वॉरियर्स प्रिन्स वॉरियर्स या दोन टीमच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय. सध्याला आपण पाहतोय फार प्रचलित असलेलं क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव आहे 70 स्पोर्ट घनसोलीचे सर्वस्व. अर्थात आपण पाहतोय ओनर देखील आहेत. क्रिकेट खेळलं जातं परंतु क्रिकेट जगणं आणि क्रिकेट जगत राहणं कसं हे मात्र या खेळाडूला चांगलं माहिती आहे. आता बेस्ट ऑफ बेस्ट खेळपट्टीच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला भेटेल. कारण नॉन स्ट्राइक इनला आकाश आहे तर गोलंदाजी मार्क वरती मिस्टर पृथ्वीराज यादव आपल्याला पाहायला भेटेल. चला लवकर लवकर मॅच सुरू करा. 6 मध्ये करायचे आहेत तब्बल 17 धावा. 17 धावा 6 बॉल तब्बल 3 षटकारांचा ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. ज्यामध्ये पहिला बॉल प्रगतीपथावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅटर पहिला बॉल फेकून दिलाय. प्रॉपर टायमिंग आहे का? आहे प्रॉपर टायमिंग आणि पहिल्या बॉल वरती दाखवलाय आसमानी टोला. आकाशच्या बॅट मधून इथे येताना तब्बल संघर्षाचा शंखनाद करत असताना आला ह्या षटकार 6 धावा. फ्लिक केलाय प्रॉपर टायमिंग आणि सेकंड बॉल दुसरा बॉल फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न डी झोन साठी. या एका धावसंख्येने संघाच्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटणार. 15च्या घरामध्ये 4 बॉल मध्ये अजून देखील 10 धावा करायच्या आहेत. येणारे 3 बॉल कोणत्या प्रकारचे पृथ्वीराज यादवचे असणार. आकाश कोणत्या प्रकारे मात्र फेस करेल हे महत्वाचं आहे. तिसरा बॉल पहा पुन्हा एकदा मनगटी वापर फार चांगला पाहायला भेटला होता परंतु एकच धाव या चेंडूवरती पाहायला भेटेल. इथून पुढे 3 बॉल मध्ये करायच्या तब्बल 9 धावा. 9 धावा 3 बॉल 1 षटकार 1 चौकार 2 चौकार 1 चा टोला की मात्र अगदीच 2 षटकाराने मॅच फिनिश होईल. काय असेल या मॅच मध्ये कोणती मेजवानी घेऊन जाईल आकाश साठी पृथ्वीराज यादव. काळजाचा ढोका चुकवणारा क्षण सध्याला दोन्ही टीमसाठी येतोय. पाटण 11 विपक्ष आपण पाहतोय टीम पाटण वॉरियर्स अर्थात प्रिन्स वॉरियर्स या दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय कमी गतीचा हा चेंडू हाताळलाय. ज्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला फेकी जरूर झाले तोपर्यंत बॅटर पोहोचलाय का अंपायर सांगतायत ही एक धावसंख्या मात्र अफाट वेगाने पूर्ण केली जाते आहे. काय घडतंय पहा
इथे मात्र धावा किती असणार हे पण फार महत्वाचं आहे. परिपूर्ण मात्र निर्णय सध्याला मात्र पंचांकडे गेलाय आणि आमचं लक्ष सध्याला मात्र पंचांकडे आहेत. या चेंडूवरती धावा किती हा मात्र प्रश्न जरूर पडलाय. 1 की 2? 16 या आकड्यावरती 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला भेटलंय आणि सध्याला मात्र निर्णायक यस रन आउट आहे का नॉन स्ट्राईक इनला पहिल्या रन्स वरती हे मात्र पाहावं लागेल. सर्वप्रथम हा अगदीच काळजाचा ठोका चुकवणारे अनेक क्षण मात्र असे असतात. काय असेल बॅक घेतला जाईल जरूर पहा. अगदीच हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये अशा अनेक गोष्टी घडतात ज्या मात्र क्रुशियल मोमेंट साठी पाहिल्या जातात. पहिल्या धावीसाठी मात्र अगदी आपण पाहतोय नॉट आउट. दुसरी धावसंख्या असणार का हा प्रश्न मात्र अगदी पंचांकडे आहे. अंबरच्या चेंडूवरी धावा किती? पहिला रन्स नॉट आउट. एकच धाव. रिव्ह्यू मात्र रनआउट साठी घेतला होता त्या ठिकाणी नॉट आउट आलाय. हॅलो चेक. या चेंडूरी 2 धावसंख्या असणार. या 2 धावसंख्येने संघाच्या धाबा फलकावरती आपल्याला पाहायला भेटणार. 18 या आकड्यावरती येणाऱ्या वेळेमध्ये मात्र चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे 2 आणि 2 बॉल वरती डबल करायच्यात 7 धावा 1 षटकार आणि एक मात्र एकचा फटका इथे येईल का हे पण फार महत्वाचं आहे. 2 बॉल 7 धावा आणि येणाऱ्या वेळेमध्ये मात्र कोणता संघ टॉप 8 मध्ये जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. आपण पाहतोय सुरेख बॉल तळलाय. लाजवाब डिलिव्हरी पाहायला भेटते. इट इज द डॉट बॉल. 1 मध्ये 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम म्हणजे 1 मध्ये 7. पुढे सरकार मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय पाटण वॉरियर्स 8 टीम्स तब्बल 7 धावसंख्येने ते जिंकत असताना पाहायला भेटलाय. नाणेफेकीसाठी या पॅन्थर्स 11 विपक्ष मॅच आपल्याला पाहायला भेटणार. पाटण वॉरियर्स प्रिन्स वॉरियर्स या 2 संघांदरम्यान सध्याला मात्र टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मात्र विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे.